अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बाळा, तू खूपच नशीबवान आहेस, कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. माझ्या बाळा, हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, वेदना, चिंता ह्या वाऱ्यासारख्या निघून जातील. म्हणून माझ्या लेकरा, हा संदेश खास तुझ्यासाठी आहे, म्हणून पाहून दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. येणाऱ्या नवीन आठवड्यामध्ये तुझी प्रार्थना पूर्ण होणार. तुझं आयुष्य अगदी सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. होय, तू निराश होऊ नकोस. तुझ्या इच्छापूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करायला विसरू नकोस आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. होय बाळा, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, तू पण माझ्यावरती विश्वास ठेव. जीवनामध्ये तू खूप मोठी व्यक्ती होणार आहेस असा माझा तुला आशीर्वाद आहे. पण तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सतत माझं नामस्मरण कर. जीवनामध्ये नेहमी तत्पर राहा. बेसावध जीवन तू जगू नकोस. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. आयुष्यामध्ये जेव्हा चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची योग्य पद्धत आपल्याला समजत असते. जो व्यक्ती दुसऱ्यांना आधार देतो, पण त्या व्यक्तीलाच कुणी आधार देत नाही, पण त्यांनी एकच लक्ष ठेवायचं आहे, ज्यांचे कुणीही नाही त्यांचे फक्त आणि फक्त स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहे. आपल्याला कुणाची काय गरज. होय, स्वामी म्हणतात की अशा व्यक्तींचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यांना नेहमीच सहजपणे येऊन गाठतो. त्यामुळे दुसऱ्यांना दुःख आणि त्रास तुम्ही देऊ नका. सुरुवातीला ते सुख चांगलं वाटतं, पण शेवट मात्र दुःखात होतो. म्हणून स्वामी महाराज नेहमी सांगायचे की बाळा, जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर माणसाने एका ठिकाणी बसून राहता कामा नये. नेहमी प्रवाही जीवन असावे. पुढे जात राहावे, तरच माणसाची प्रगती होईल. कृतीशून्य माणसं स्वामींना आवडत नाहीत, कारण आळस हा माणसाचा शत्रू. म्हणून नेहमी माणसाने उद्योगी राहावे असे स्वामी म्हणतात. जो व्यक्ती नेहमी कष्ट करतो, प्रामाणिक राहतो, त्याच्या पाठीमागे या ब्रह्मांड नायकाची शक्ती सदैव असते. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवी असते. जीवनामध्ये वाईट वेळी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, तर आपले सामर्थ्य वाढत असते आणि आपले सामर्थ्य आपणच वाढवले पाहिजे. या उलट आपला अपमान करणारा व्यक्ती त्या व्यक्तीला आपले सामर्थ्य वाढवून सिद्ध करून दाखवायचे असते. या मागचे हेच उत्तर आहे. आणि मग तीच व्यक्ती तुमचा मान राखण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग करेल, तुमच्या नावाचा मोठेपणा इतरांना सांगेल. जीवनात घडलेली कोणतीही गोष्ट योगायोगाने होत नसते, तर त्याचाही काही काळ, काही वेळ आणि काही अर्थ सुद्धा असतो. होय बाळा, चांगल्या जीवनाचे महत्त्व मजा करण्यात नसून अनुभवण्यामध्ये चांगल्या जीवनाचे खरे महत्त्व आहे. स्वामी भक्तांनो, या संदेशाशी जर तुम्ही सहमत असाल तर आताच हा आपला व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवान ठरा. जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर वाचायला शिका, कारण विहिरीमध्ये पडणारी बादली नतमस्तक होऊन विहिरीमध्ये पडली तरच ती पाणी घेऊन वर येते. जीवनामध्ये जो चिंता करतो तो दुःखी असतो, पण जो स्वामी महाराजांचे चिंतन करतो तो मात्र जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत असतो. आता तुम्ही ठरवा की तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करून तुमच्या आयुष्याची वाट लावायची आहे, की श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे चिंतन करून आयुष्याचे, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि संकट मुक्त व्हायचं आहे. हे तुम्हीच ठरवा. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा तुम्ही गर्व करू नका, कारण नशीब बदलतं, आरसा तोच राहतो, फक्त चित्र बदलत राहतं. फक्त चित्र बदलत राहतं, पण तुम्हाला स्वतःला सुधारावे लागते, तरच मार्ग बदलू शकते. बाळा, तू मला कुठे शोधणार जर मी तुझ्या हृदयामध्येच दिसत नसेल. एके दिवशी रस्त्याने जात असताना वाटेत एक बोर्ड दिसला, ईश्वरीय किराणा दुकान. माझी उत्सुकता वाढली. त्या दुकानात भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असे दरवाजे आपोआप उघडतात, ते उघडावे लागत नाही. मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर. माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे. देवदूत पुढे म्हणाला,
जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर. आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे 1-2 डब्बे घेतले. पुढे जाऊन विश्वासाचे 2-3 डब्बे उचलले. माझी टोपली भरत राहिली. पुढे गेले, पावित्र्य दिसले. विचार केला कसं सोडू. तेवढ्यात शक्तीची पाठी आली. शक्ती पण घेतली. हिम्मत सुद्धा घेतली. वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही. आधी सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटी सुद्धा घेतली. माझे सद्गुरू प्रभूजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली. मी त्याचाही डब्बा घेतला. कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेल की देवा मला माफ कर. आनंदी होऊन मी टोपली भरली. मग मी काउंटरवर गेले आणि देवदूताला विचारले, सर या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील. तेव्हा देवदूत हसून म्हणाला, माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर. सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते. या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो तो श्रीमंत होतो. तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो. देवाच्या या दुकानाचे नाव होते स्वामी महाराजांचे मठ, स्वामी महाराजांचे मंदिर. सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे. रिकामा झाला तरी तुम्ही मंदिरात जा आणि आपली टोपी भरा. सहमत असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश कमीत कमी 12 जणांना शेअर करा आणि स्वामींचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. होय बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तू खूप भाग्यवान आहेस. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाळा. चिंता करू नको, काळजी करू नको. मी तुझ्या आयुष्यात तुझ्या पाठीशी असताना काळजी कसली रे करतोस. तुझं काम फक्त तू करत राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेवून नामस्मरण करत राहा. तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला मी समर्थ आहे. आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा फक्त स्वामी महाराजाचा, ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो. स्वामींचा दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात अडचणी कितीही आल्या तरी चिंता केल्याने त्या कमी होत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा आणि शांत एका ठिकाणी बसून राहा. पहा, योग्य तो दरवाजा, योग्य ते रस्ता तुम्हाला नक्कीच दिसेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.